नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचं लिंबू लोणचं। त्याकरता मी ही 10 लिंब घेतलेली आहेत आणि ही एका लिंबाच्या अशा 4 फोडी करून घ्यायच्या आहेत आणि मी ह्या साइजचे लिंबू घेतले आहेत। तुम्ही जर याच्यापेक्षा मोठे घेतले तर साखर जास्त लागेल, तर मी हे मध्यम साइजचे 10 लिंबू घेतलेले आहेत। त्याकरता 400 ग्राम साखर घेतलेली आहे, 3 चमचे मीठ घेतलेला आहे, 3 टेबलस्पून आणि 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर म्हणजे मी बेडकी मिरची आणि पांडी मिरची म्हणजे एक फिक्की आणि एक तिखट। बेडकी मिरची पाव किलो आणि पांडी मिरची 100 ग्राम असं मी उन्हात सुकवून ही घरी मिक्सरमध्ये बारीक वाटून ठेवलेले आहे, जेणेकरून आपल्याला उपवासाकरता ही मिरचीचा उपयोग होतो। फक्त ही मिरची आहे ती आपण साबुदाणा खिचडी किंवा कशालाही वापरू शकतो। ती ही मी 3 चमचे घेतलेले आहे। एकदम सोपं लोणचं आहे, काही करायचं नाही याला, फक्त हे मुरायला 15 ते 20 दिवस लागतात, त्यानंतर आपण ते खाऊ शकतो, पण बनवायला एकदम सोपं आहे। आता ह्या लिंबाच्या 8 फोडी मी हे लिंबू तुम्हाला दाखवण्याकरता ठेवलं, कारण मी लिंबू लोणचं दाखवलेलं तेव्हा बरेच जणांनी प्रश्न केलेले लिंबू कसे किंवा कोणाचं कडू झालं का, तर ते बरेच जणांनी मोठ्या साईजचे लिंबू घेतले। तर आता या लिंबाच्या अशा 8 फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला। हे बघा अशा आता ह्या 4 झाल्यात। अशा 8 फोडी करून घ्यायच्या एका लिंबाच्या। हे बघा अशा एका लिंबाच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहे। आता आपण हे सगळं मिक्स करूया। आपण हे सर्व एकत्र करून घेऊया। आता 10 लिंबू, 400 ग्राम साखर, मीठ, आणि ही लाल मिरची पावडर, 3 चमचे मीठ आणि 3 चमचे टेबलस्पून लाल मिरची पावडर। हे छान मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर आणखी थोडं तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची वाढवू शकतात। हे माझं मध्यम तिखट आहे। हे बघा आपलं हे छान मिक्स झालंय। आता आपल्याला काय करायचं आहे, एक इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पूर्ण सुकवून घेतलेली आहे। कधीही लोणच्याला काचेची बरणी घ्यायची असते आणि ती सर्वात खाली ठेवायची असते कुठल्याही कप्प्यात ठेवताना, म्हणजे पडण्याची शक्यता नसते। आणि मी काचेची बरणीने काय होतं, ही काच नेहमी थंड असते, त्यामुळे लोणचं टिकायला मदत होते। आणि हे असं भरून ठेवायचं आहे आपल्याला, आणि हे रोज एकदा सकाळी हलवायचं आहे। याला आता जसं जसं मीठ साखरेचं पाणी सुटेल तसं तसं ते छान मुरत जाईल आणि चवीला अतिशय सुंदर लागतं हे लोणचं। हे बघा हे असं छान भरून झालेलं आहे। हे अजून हे जसं जसं साखरेला पाणी सुटेल तसं तसं ते खाली बसत जाणार आणि आपल्याला हलवायला सोपं होईल। ते आता उद्यापर्यंत त्याला जवळजवळ अर्धी साखर वितळलेली असेल आणि असं झाकण बंद करून हवा बंद ठेवून द्यायचं आहे। हे लोणचं बाहेरच 5 ते 6 महिने छान टिकतं, फक्त काढताना तुम्ही त्यात ओला चमचा घालायचा नाही आहे
आणि रोज एकदा 15-20 दिवस हलवायचं आहे। आता श्रावण महिना येतोच आहे किंवा नवरात्र, तेव्हा हे लोणचं आपल्याला अतिशय उपयोगी, मस्त अगदी खिचडीबरोबर खूप छान लागतं किंवा भगरीचा डोसा किंवा साबुदाणा थालीपीठ, साबुदाणा वडे कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात किंवा रोज जेवणाबरोबर पण खाऊ शकतात। अतिशय झटपट असं हे लोणचं आहे। हे लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा कमेंट बॉक्सला। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अनिता केदार्स रेसिपीजच्या बाजूला सबस्क्राईबचं आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा। ते क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करा। आणि माझे व्हिडिओ बघून झाल्यावर मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करा। आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा। धन्यवाद।